जय भीम, जय महाराष्ट्र, जय लहुजी, शिवशरणार. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच दिवसांनी मी आपल्याला पाचारण केलं. वास्तविक पाहता माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी, मी नेहमीच बोललेलो आहे, 13 वर्षात मला कोणी न्याय सेनेत मिळाला नाही, तो माननीय आंबेडकर साहेबांनी मला दिला. त्याच्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर शतशः ऋणी आहे. मध्ये साहेबांनी नाशिक आणि लोणावळा या ठिकाणी जे लोकसभेला उमेदवार महाराष्ट्रात उभा केले होते वंचित बहुजन आघाडीकडून, त्या सर्वांच्या 2 ठिकाणी मिटिंग घेतल्या. आम्ही त्या दोन्ही अटेंड केल्या. या महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहतोय ओबीसी आणि मराठा हा जो सामाजिक तेढ निर्माण होत आहे, कुणी राजकारणासाठी करत असेल किंवा समाजकारणासाठी असेल, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण जातीय याच्यातून खेडोपाड्यापर्यंत गावापर्यंत अगदी दूषित झालेला आहे. कुणी कुणाच्या घरी जात नाही आहे, कुणाच्या धार्मिक कार्याला जात नाही, लग्नाला जात नाही, मैत्रीला जात नाही, दुकानदारीला जात नाही. आणि हा विषय इलेक्ट्रॉनिक आणि याच्या सर्व माध्यमातून या ठिकाणी वाढत चाललेला आहे. ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा बांधवांचे नेते या ठिकाणी आपापल्या समाजाकरता या ठिकाणी झटत आहेत. या ठिकाणी माननीय श्री जरांगे पाटील साहेब यांनी गरजवंत मराठ्याचा लढा यासाठी वेळोवेळी उपोषण केलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. यापूर्वी मराठा बांधवांनी 52च्या वर या ठिकाणी मोर्चे काढले, आंदोलन केली, कुठेही गालबोट लागलं नाही. अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या समाजासाठी. याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. या दृष्टिकोनातनं आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर 2 वेळा मिटिंग झाली. मी लिंगायत समाज म्हणजे ओबीसी मधनं असताना सुद्धा मला छत्रपती संभाजीराजे प्रणित देशव्यापी नोंदणीकृत संघटनेचा एक मराठा लाख मराठाचा मी अध्यक्ष आहे. या ठिकाणी काम करत असताना आमच्या ज्या भावना आहेत, आम्ही 34 वर्ष पोलीस खात्यात होतो, सर्व धर्म समभाव, सगळा समाज आमचा या ठिकाणी एक आहे. एका आईची आपण लेकरं आहोत, या देशात राहणारे. यांचे प्रश्न हे सामंजस्याने एकत्र बसून मिटले पाहिजे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातनं आमचं आयुष्य या ठिकाणी खर्च केलं. 40 वर्ष या ठिकाणी छत्रपती शिवराय आमच्या काळजामध्ये आहेत. आणि असं आहे, असं असताना आपण पाहिलंय मनोज जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चालू असताना आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी 10 लक्झरी गाड्या आणि पंढरपूरहून साठे साहेबांनी फोन केला, आम्ही पाठवत आहे. आम्ही लाईव्ह घेऊन त्यावेळेला नकार दिला. शिवसेनेनं पक्षानं मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर कारवाई केली चालेल, परंतु मराठा बांधवांना जोपर्यंत आरक्षण करा